श्रीरामचंद्र कृपाळु वचन हरण भव भयदारुणी नवकंदलोचन कंजपद संजारुणी श्रीराम श्रीराम कंदर्पगणित अमितस्वरी नवनीलनीरसंवर कंदर्प अगणितामितस्वरी नवनीलनीरसुन्दरं पटगीत मानवतडितरुचिशुचि नौमि जन्म सुधावरम् श्रीराम श्रीराम भवदीनबन्धु दिनेशदानव दैत्यवंश निकन्दनं रघुनन्द आनन्दकन्द लोचन चन्द्रदशरथ नन्दनं श्रीराम श्रीराम इति वदति तुलसीदास शङ्कर शेषमुनिमनरञ्जनं मम हृदयकुञ्ज निवास कुरु कामादिकलगलभञ्जनं श्रीराम श्रीराम श्रीरामचन्द्र कृपालु भजन हरण भव भयदारुणी नवकन्दलोचन कंजमुखकर कंजपद संजारुणी श्रीराम 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 धन्यवाद। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। आपदामहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। सर्व तऱ्हेच्या आपदांचा नाश करणाऱ्या, सर्व तऱ्हेची संपत्ती देणाऱ्या आणि लोकांना आनंद मिळवून देणाऱ्या अशा श्रीरामांना मी पुन्हा पुन्हा नमस्कार करते। रामकथा जिथे चालते तिथे श्री हनुमंत उपस्थित असतात, त्या हनुमंतजींना देखील मी सादर वंदन करते। इथे जमलेले सर्व रामभक्त या सर्वांनाही सादर वंदन करून कालच्या पुढच्या विषयाला मी सुरुवात केली। काल थोडासा अडचण आपल्याला झाली, सगळ्याच दृष्टीने थोडासा उशीरही झाला, त्यामुळे थोडा वेळ कमी मिळाला आपल्याला, पण ठीक आहे, हरकत नाही, आपण त्याच्या पुढे घेऊ। जी काय गैरसोय आपली झाली असेल त्याबद्दल देखील आहे। काल आपण असं पाहिलं होतं की माता पिता यांच्याशी असलेलं जे नातं आहे ते रावणाचं कसं नातं आहे ते आपण पाहिलं होतं, आणि त्याच्यामध्ये कैकसी
की आपली राक्षस संस्कृती ही पुढे नेण्यासाठी किंवा त्याची पुन्हा वारसा जपण्यासाठी ही विश्रवा मुनींच्याकडे येते आणि त्यांना म्हणते की मला तुमच्याकडनं पुत्र हवा आणि माझ्याशी तुम्ही विवाह करा. त्याप्रमाणे विश्रवा मुनींनीही तिच्याशी विवाह केला आणि 4 पुत्र तिला झाले. रावण, कुंभकर्ण, विभीषण आणि शूर्पणखा. त्यापैकी विभीषण हा धर्मात्मा होता, कारण तसं वचन तिने विश्रवांना मागितलं होतं की शेवटी ती एक आई आहे. आईला असं कुठल्याच असं वाटणार नाही, कितीही जरी आधी तिचा हेतू वाईट असेल, वडिलांनी एका वेगळ्या हेतूसाठी तिचा वापर करून घेतला असेल, पण तरी तिला वाटतं की सगळीच माझी मुलं दैत्य संस्कृतीतली राक्षसी स्वभावाची नसावी, एक तरी माझा मुलगा धर्मात्मा असावा. आणि त्याला तथास्तु असं म्हणले विश्रवा. आणि विभीषण हा धर्मात्मा की ज्याची धर्मापासून बुद्धी कधीही चढली नाही, असा विभीषण हे त्याच्यामध्ये आले. कैकसीने हेतुतः आपल्या पित्याबद्दल या मुलांच्या मनामध्ये एक, ज्याला आपण काय म्हणू की तिरस्काराचा किंवा याचा भाव त्यांच्यामध्ये निर्माण केला. त्यामुळे रावण, कुंभकर्ण आणि शूर्पणखा हे तसेही दुष्ट स्वभावाचे निघाले. दोघांनी देखील विश्रवा मुनींकडनं सर्व तऱ्हेचं शिक्षण घेतलं. अगदी शूर्पणखेला सुद्धा राजनीतीचं खूप चांगलं ज्ञान होतं की जेव्हा ती विरूप झाल्यानंतर रावणाच्या दरबारात येते आणि तू हे काय तऱ्हेचं राज्य करतोयस असं ती म्हणते, आणि तेव्हा जे ती रावणाचं भाषण करते त्याच्याशी, त्याच्यावरनं तिचं राजनीतीचं ज्ञान किती होतं हे आपल्याला बरोबर समजून येतं. तसं सर्व तऱ्हेचं ज्ञान घेतलं त्यांनी. आणखीन मग तप केलं, वर मागून घेतला, सत्ता पुन्हा स्थापन केली. ज्या वैश्रवणाला विश्रवा मुनींनी सांगितलं होतं की कोणी इथे लंकेमध्ये नाही आहे, तर तू इथे आता चांगल्या पद्धतीत धर्माला अनुसरून असं राज्य कर आणि तुझी लोकपालाची सर्व कर्तव्य देखील तू पार पाड. त्याप्रमाणे वैश्रवण हा तिथे राज्य करायला लागला. आणि मग जसं आपण म्हणलं तसं सुमालिनी ही मुलं झाल्यानंतर रावणाला हेतुतः चिथावणी दिली सुमालिनी की तू राक्षस संस्कृतीचाच आहेस, आपला धर्म काय आहे, तर हा यज्ञयागांचं विध्वंस करायचा, स्त्रियांना पळवून आणणं, नरमांस भक्षण करणं, अशा तऱ्हेचा हा आपला धर्मच आहे. आणि ते सोडून तू कुठला त्याग आणि कुठलं वैदिक संस्कृती वगैरे हे नाही पाहिजे. त्याबद्दल मनात एक निर्माण केलं की अरे त्याची महत्वाकांक्षा त्यांनी जागृत केली. आणि मग त्याच्यामधनं तूच आमचा राजा आहेस, कारण तू सामर्थ्यवान आहेस, पराक्रमी आहेस, बुद्धिमान आहे. रावण हा देखील बुद्धिमान होता. वेदांचं उत्तम ज्ञान रावणांना होतं की वेदांचे सुद्धा तेव्हापासून आत्तापर्यंत आज सुद्धा ज्या पद्धतीत वेद म्हणले जातात त्या 10 भागामध्ये वेदांची विभागणी ही रावणाने केलेली. त्याला दशपदी असं म्हणतात. म्हणजे आज जे काही उदाहरण अभ्यास करणारे लोक देतात की ऋग्वेदाचं 10वं मंडल, ऋग्वेदाचं 7वं मंडल, याचं आणखीन हे मंडल, तर ही सगळी विभागणी रावणाने केलेली आहे. म्हणजे एवढं ज्ञान त्याला त्याच्या पित्याकडून मिळालं आणि ही त्याची सर्वात त्याच्या बुद्धीमधनं निघालेली ही गोष्ट होती. म्हणजे पित्याकडून आलेल्या सर्व जे वेदांच्या अभ्यासाबद्दलची जी आत्मीयता जी होती ती पित्याकडून त्यांनी घेतली. ज्ञान घेतलं पण आत्मीयता घेतली नाही. तर वैदिक संस्कृतीचा द्वेष मात्र करायला त्यांनी सुरुवात केली आणि राक्षस संस्कृतीचा स्वीकार त्यांनी केला. तप मिळाल्यानंतर, वर मिळाल्यानंतर साहजिकच रावण हा मत्त झाला, माजला आणि लोकांना त्रास द्यायला त्यांनी सुरुवात केली. सर्वात पहिली गोष्ट त्यांनी केली असेल तर त्यांनी वैश्रवणाला, म्हणजे आपला जो भाऊ आहे, तर त्याला त्यांनी लंकेबाहेर हाकलून दिलं. विभीषण, कुंभकर्ण, शूर्पणखा हे तिघही एकाच दुष्ट स्वभावाचे असलेले, थोडेसे क्रूरकर्मी, कामी असलेले असे जे होते की राक्षसीपणाचे सर्व जे अवगुण आहेत तर ते सर्व या तिघांमध्ये आलेले दिसतात. त्यामुळे पित्याबद्दल त्यांच्या मनात अजिबात आदर नव्हता, प्रेम नव्हतं, किंबहुना वेळोवेळी प्रत्येक वेळेला त्यांनी आपल्या पित्याचा अपमानच केला आहे असं दिसतं. म्हणजे ही जी पितापुत्रांची जोडी किंवा हे जे नातं होतं तर ते अजिबात चांगलं नव्हतं. विश्रवांना देखील याचं दुःख होतं, वाईट वाटत होतं, पण ऐकत नाही, काय करणार. म्हणून ते म्हणले की हा काही बदलणारा नाही आहे, ते सोडून दे. त्यांनी वैश्रवणाला सांगितलं की बाबा रे, तू शहाणा आहेस ना, शेवटी ज्या वेळेला मूल कुठलंही आक्रस्थळी होतं, हट्टीपणा करतं, साहजिकच आई वडील म्हणतात जाऊ दे, तो मूर्ख आहे, सोडून दे. तू आपला दुसऱ्या मुलाला सांगतात की तू आपला समजून घे त्याला,
त्याचाच वैष्णवालाही सांगितलं की बाबा रे, तू उगाच त्याच्याशी लढाई करायच्या फंदात पडू नको, तो वरामुळे उन्मत्त झालेला आहे, त्यामुळे तुझा नाश होईल, तुझ्या लोकांचे निरपराध लोक मरतील, त्यापेक्षा तूच ही हे सोडून जा. त्याने हुसकावून लावलेलं आहे वैश्रवणाला. आणि मग पुढे एक अलकानगरी ही त्यांनी बसवली आणि त्या ठिकाणी वैश्रवण राज्य करायला लागला. म्हणजे पिता पुत्रांच्या मधलं नातं हे या पद्धतीतलं असलेलं दिसतं. तर त्याच्याबरोबर उलट चर्चा ही अयोध्येच्या लोकांमध्ये असलेली दिसते की त्या याच्यामध्ये आर्यावर्तामध्ये जे 300 राजे होते, तर यामध्ये कोसल देशाचा जो राजा होता, राजा दशरथ, किंवा जे तिथलं कुळ होतं इक्ष्वाकू कुळ, तर हे इक्ष्वाकू कुळ हे सर्वात श्रेष्ठ असं कुळ होतं. कारण एक 60 राजांची परंपरा त्या कुळाला होती. त्यांच्यातला पहिला राजा जो मनू, तर हा दंडधर होता. पहिला दंडधर म्हणजे पहिला राजा, की याच्या आधी राजा नव्हता. कृतयुगामध्ये राजा नव्हता, कोणी कोणाला हे नाही, की स्वयंशिस्तीची लोक त्या काळात होती. आणि हा सर्व प्रयोग वसिष्ठाने केलेला होता की प्रत्येकजण शिस्तीने वागते, त्यांना दुसऱ्यांनी कोणाची सांगायची गरज नाही. काय सगळ्यांनी मिळून एकत्र यायचं आहे, काय खर्च असेल तो आपोआप वाटून द्यायचा आहे, बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या शिस्तीने कर्तव्य म्हणून करायच्या आहेत. चारित्र्य पण प्रत्येका ठिकाणी पाहिजे, कोणी कोणाला रागवत नव्हतं, कोणी कोणाला बोलत नव्हतं. पण मग एक वेळ अशी आली की ज्या वेळेला अशा तऱ्हेचे युद्ध बाकीचे या ठिकाणी जरी राजा नसला तरी सुद्धा, आणि मग इतर ठिकाणी जे लोक आहेत की जे राक्षसांसारखे आहेत, महत्वाकांक्षी आहेत, की इथे माझीच सत्ता चालायला पाहिजे असा हट्ट असलेली आणि सामर्थ्याचा उपयोग, पैशाचा उपयोग हा या लोकांना त्रास देण्यासाठी करायला लागणारी अशी लोक जी होती, तर अशी लोक वस्त्या करून राक्षसांची दंड करण्यामध्ये ही राहत होते. आणि मग एक वेळ अशी आली की आता सगळ्याच लोकांना असं वाटायला लागलं की ताण यायला लागला. आपल्याला घरामध्ये माहिती आहे की सारखंच शहाणं राहायचं तर ताण येतं. सर्व काळ खूप माणसं शहाणी राहू शकत नाही कुठेतरी, कारण मूळ माणसाचा स्वभाव हा निसर्गाचा स्खलनशील. आणि हे लक्षात घेऊन मग त्यावेळेला असं वाटलं की नाही, आता आपल्याला राजाची आपल्याला गरज आहे, कोणीतरी आपल्यावरती शासन करण्याची, सगळ्यांना एक शिस्त लावण्याची गरज आहे. म्हणून देव, मानव आणि दानव असे तिघही ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला राजा हवा. तिघांची इच्छा होती की आम्हाला राजा पाहिजे, तर आम्हाला राजा द्या. आता राजा पाहिजे, देवांना राजा कशासाठी पाहिजे होता, तर राक्षसांची वारंवार होणारी युद्ध, त्यांच्याशी होणारा संघर्ष, यासाठी त्यांना पराक्रमी असलेला राजा हवा होता. म्हणजे युद्ध जिंकण्यासाठी त्यांना राजा हवा होता. त्यांनी तशी मागणी केली की आम्हाला पराक्रमी असा राजा पाहिजे. दानवांना पण असं पाहिजे होतं की जो आम्हाला ऐश्वर्य देईल, सत्ता देईल, अशासाठी आम्हाला राजा पाहिजे, आम्ही म्हणू ते करेल आणि आमचं पालन पोषण करेल, सर्व तऱ्हेच्या सुविधा आम्हाला देतील, सर्व तऱ्हेची समृद्धी आम्हाला देईल, असा राजा आम्हाला पाहिजे. त्यांनी तशी मागणी केली. फक्त मानवच असे होते की त्यांनी सांगितलं की धर्माच्या मर्यादेमध्ये राहून आमच्याकडनं धर्माचं शासन करवून घेणारा राजा आम्हाला पाहिजे. म्हणजे बघा, हे फक्त मानवानेच मागितलं. आणि यासाठी मनूला मनु हा कोण होता, तर मनु हा ब्रह्मदेवाचा मानसपुत्र होता. आणि त्यांनी मनूला सांगितलं की बाबा रे, तू यांचा राजा हो, मानवांचा राजा तू हो. मनू पहिला तयार नव्हता, तर म्हणले की जर लोकांनी ऐकलं नाही तर मी त्यांना शिक्षा कशी करू आणि त्यांचं पालनपोषण कसं करू, माझ्याकडे एवढा पैसा नाही आहे, आणि मग कोणी अपराध केला तर दंड दिला तर माझ्यावरती लोक चिडतील, मी अप्रिय होईन, तर हे मला नाही जमणार. त्यांनी सांगितलं की नाही, तुला हे सर्व अधिकार आम्ही देतोय आणि या संदर्भातली सगळे नियम तू स्वतः तयार कर आणि प्रत्येकजण या राज्यामधला तो प्रत्येकजण आपल्या उत्पन्नातला 6वा भाग तुला कर म्हणून देतील आणि त्यानुसार तू राज्य कर. अशा तऱ्हेने मनूनी राज्य करायला सुरुवात केली. आणि राज्य कसं करायचं, कारण याच्या वेळेला कसं आहे की मनूनी एक जबाबदारी, लोकांना सगळ्या तऱ्हेचं सुख द्यायचं आहे, सुविधा द्यायची आहे, त्यांचं रक्षण करायचं आहे, त्यांचं पालन करायचं आहे, भरणपोषण करायचं आहे, प्रजानुरंजन, लोकांसाठी राज्य करण्याची जबाबदारी मनूने स्वीकारली होती. आणि त्यामुळे मनूने स्वीकारली, पण याच्या पुढच्या पिढीचं काय, म्हणून त्याच्यासाठी सुद्धा राजा कोण होणार नंतर, तर ज्येष्ठ पुत्र जो असेल
तर त्यांनी जे मुख्य राज्य आहे त्याचे गादीवर बसावं आणि बाकीचे जे त्याचे भाऊ आहेत त्यांनी जिथे अशी रिकामी जागा असेल तर अशी जागा शोधून त्या ठिकाणी नवीन नगरी बसवावी आणि तिथे धर्माला अनुसरून असं राज्य करावं असा नियम मंडळी घालून दिला. आणि तीच परंपरा थेट रामापर्यंत पाळत आलेली दिसते. की वास्तविक पाहता यांच्याकडे सुद्धा रावणाच्या कुळामध्ये सुद्धा विश्वामुनींचा जो वारसा होता की वेदाध्ययन करणं, अध्ययन करणं, अध्यापन करणं, यजन करणं, याजन करणं ही ऋषींची किंवा ब्राह्मण पुरोहित ज्याला आपण म्हणलं जातो की पुरोहित म्हणजे कोण. आज पुरोहितचा अर्थ वेगळा. पुरोहित म्हणजे आपल्याकडे येणारं की ज्याला याज्ञिकी कर्म असं म्हणतो, की ज्याला आपण पौरोहित्य म्हणतो की पूजा सांगणारे किंवा आणि काही करणारे, या संदर्भात मार्गदर्शन करणारे, तर ते पुरोहित नव्हे. त्या काळी पुरोहित, पुरो म्हणजे पुढे जाणं आणि सर्व समाजाला लोकांच्या हिताचं जे असेल त्या मार्गाने पुढे नेणारा तो पुरोहित असा त्याचा अर्थ होता. मग अशा तऱ्हेने हे पुरोहित असणं हा वारसा हा विश्वामुनींचा होता. तो वारसा रावणाने धुडकावून लावलेला होता. आणि दुसऱ्या ठिकाणची जी संस्कृती आहे की जी लोकांना त्रास देण्याची आहे, यज्ञयागाचा विध्वंस करणारी आहे, कारण मला कोणी विरोध करता कामा नये, या वृत्तीचा स्वीकार त्यांनी केला. पण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इक्ष्वाकू कुळातल्या राजांनी मात्र फार अगदी रामाच्या आधी 60 राजांची परंपरा होती. आणि या 60 राजांची परंपरा, या 60 राजांनी ही सर्व परंपरा पाळलेली दिसते. एवढंच नव्हे तर सत्यनिष्ठा, अत्यंत सत्यनिष्ठ असलेले हे लोक होते. नंतर यज्ञयागाचं परिपालन करणारे, वैदिक धर्मांनी जे जे सांगितलं त्या संस्कृतीचा प्रचार करणारे, यज्ञयागाचा विध्वंस होऊ न देता त्याचं रक्षण करणं, त्याचं परिपालन करणं, त्यांच्याकडनं यज्ञासाठी त्यांना मदत जी लागेल ती मदत करणं, लोकांचं रक्षण करणं, त्यासाठी कोश समृद्ध ठेवणं, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत हे सर्व नियम पाळण्याची एक प्रथा या सर्व राजांमध्ये पुढे पुढे येताना दिसते. आणि हे सगळे गुण त्यांच्याकडे चालत आलेले होते. त्याप्रमाणेच तो सगळा वारसा चालत होता. आणि हे चालत आलेले जे सर्व राज्य होते की गुण त्यांचे होते की यज्ञाचं परिपालन का करायला पाहिजे, की काल जसं आपण म्हटलं तसं यज्ञ ही एक सामाजिक घटना. सामाजिक घटना म्हणजे कशी, की यज्ञ म्हणजे केवळ आज सुद्धा म्हणलं जातं की कुठे एवढ्या तुम्ही कुठल्या पुराण काळात सांगताय, एवढे यज्ञ करण्यापेक्षा तिथे एवढं तेलतूप कशाला वाया घालवायचं, त्यापेक्षा 4 गरिबांना ते द्या. पण एक आज आपल्या लक्षात येत नाही, कारण आपण आजच्या युगात राहून त्या युगात पाहतोय. तर तसं नाही आहे. तर त्यावेळी यज्ञ म्हणजे एक संपूर्ण समाजाला यज्ञ केला की काय मिळतं, तर त्याच्यामध्ये समृद्धी येते, सर्वांना समृद्धी येते, सुबत्ता येते असं त्यांचं म्हणणं होतं. आणि ते खरं होतं, कारण एक यज्ञ म्हणजे समाजातल्या सर्व स्तरातील जेवढे सगळे लोक अनेक तऱ्हेचे जाती जमातीचे असलेले सर्व लोकांना काम मिळत होतं. काम मिळालं, हाताला काम मिळालं की पैसा मिळत होता, व्यापार वाढत होता. अगदी आज सुद्धा बघा, आज अयोध्येमध्ये राम मंदिराचं काम जसं सुरू झालं तसं तिथे सर्व गोष्टींचा विकास झाला. मोठे मोठे महामार्ग बांधले गेले, विमानतळ बांधलं गेलं, त्याला वाल्मिकी हे सुद्धा नाव त्यांनी दिलं. या विमानतळापासून मंदिरापर्यंतचा येणारा रस्ता आपण पाहिला तर आपण चकित होतो की केवळ 4.5 वर्षामध्ये एवढी सगळी विकास हा अयोध्येचा घडवून आणला. इतकंच नव्हे तर मंदिराभोवती सुद्धा अनेक तऱ्हेचे खाद्यपदार्थ, अनेक तऱ्हेच्या वस्तू, अनेक तऱ्हेची रेशमी, सर्व तऱ्हेचा व्यापार हा सगळा तिथे सुरू झाला. म्हणजे एक आबादीचं पर्व हे अयोध्येत आज सुरू झालं. आणि हे आता याच्या पुढे असं वाढतच जाणार, कारण आज जगामधलं सर्वात पहिल्या क्रमांकाचं एक तीर्थक्षेत्र म्हणून अयोध्येची ख्याती आज संपूर्ण जगभरात निर्माण होईल असं गोष्ट ही आपल्यामध्ये घडली. आणि ही आपल्या अस्मितेच्या दृष्टीने खूप मोठी गौरवाची, अभिमानाची गोष्ट आहे. तीच गोष्ट यज्ञाच्या मागेच होती. म्हणजे यज्ञाच्या मागचा हेतू आणि ही आजची मंदिरं उभवण्याचा हेतू हा एकच आहे की या निमित्ताने तिथल्या सर्व लोकांच्या हाताला काम मिळतं. बघा, जिथे जिथे ही मोठाली संस्थान आहेत तिथे तिथे हीच गोष्ट आपल्याला दिसते. मग ते शेगाव असू दे, गोंदवल्यासारखं गाव असू दे, शिर्डीसारखं गाव, वस्तुतः आपण पाहिलं तर ही अगदी छोटी गावं आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या नकाशावर इतकी छोटी गावं आहेत, केवळ हे जेव्हा ही एवढी विभूतिमत्व तिथे येऊन राहिली, तिथे त्यांची स्मारकं झाली, त्यावेळेला लक्षात येतं की अरे तिथे आहे. एवढ्याशा गावामध्ये सुद्धा केवढं मोठं काम या ठिकाणी उभं राहिलं की त्यामुळे अनेक लोकांचे संसार, अनेक लोकांचे व्यापार हे याला खूप मोठा वाव मिळाला. आणि म्हणून मंदिरं
याला खूप गोष्टीचा विरोध आज आपल्या तिथे आपण सुद्धा करत असतो. याचं कारण आपला जो संस्कृती आपली आहे ती सर्वांना समृद्धी, सर्व तऱ्हेची समृद्धी देणारी, शांती देणारी, समाधान देणारी अशी आहे. याचा विसर आपल्याला पडला, म्हणजे एक आत्मविस्मृतता आपल्याकडे आली. आणि हा जो विसर पडलाय तो जर पुन्हा जागृत करायचा असेल तर पूर्वी आमचं काय होतं, पूर्वीच्या आमच्या वैभवाची आठवण करून दिली तर आमच्या मनामध्ये तो अभिमान निर्माण होतो आणि मग जे आम्ही विसरलं गेलं त्याची जाणीव होते आणि मग तत्कालीन कालाला अनुसरून या पद्धतीत देश पुढे पुढे जातो. याचं सर्व प्रत्यंतर गेल्या 10 वर्षामध्ये आपण पुढे आलेलं पाहतो की जो संपूर्ण देश कर्जबाजारी होता, की प्रत्येक गोष्टीसाठी कर्ज, हे नाही ते नाही, कुठे आहे काही पत नाही, कुठल्या ह्याच्यात भारताला खिसगंटीत पण जगाच्या नव्हते, तोच भारत आज 10 वर्षामध्ये 3ऱ्या क्रमांकावर येऊन पोहोचला. आज आर्थिक दृष्टीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर भारत येतो. एकूण जगामध्ये सुद्धा आज आता UPI साठी किंवा ज्याला आपण कॅशलेस व्यवहार असं आपण म्हणतो, तर हे सुद्धा कसे आहे तर याच्यामध्ये सगळ्या पाश्चिमात्य राष्ट्रांना देखील आपण मागे टाकले की सर्व तऱ्हेचे ऑनलाईन व्यवहार हे इतके लोक आपल्यामध्ये करतात की जी त्यांच्यामध्ये सुद्धा आज इतके व्यवहार होत नाहीत, इतक्या प्रमाणामध्ये इतक्या कोटी लोक याचा वापर करतात. अगदी साधी गोष्ट म्हणजे आज आता इथे उपस्थित असलेले सुद्धा किंवा बऱ्याच ठिकाणी आपण असं म्हणतो आहोत की अशा तऱ्हेची जी एखादी व्याख्यानं असतील, ज्ञानसत्र असतील किंवा सभा असतील, या सगळ्यांना जास्त करून ज्येष्ठ नागरिकच असतात असा आजचा एक आरोप आहे. असे ना का ज्येष्ठ नागरिक, पण जे कोणी असतात ते सुद्धा ज्या वेळेला नोटाबंदी झाली, कॅशलेस व्यवहाराचा भाग आला, त्यावेळेला काय झालं तर त्यावेळेला सगळ्यांना आपल्याला सुद्धा प्रश्न पडला की अगो बाई आता ते कॅशलेस व्यवहार ते कुठे करणार, आम्ही कुठे ATM मध्ये जाणार, ते नंबर कुठे लक्षात राहणार, तो मोबाईल कुठे नको आम्हाला. आज बघा आपण सर्रास वापरतो, सर्रास डेबिट कार्ड वापरतो, अगदी जीपे लगेच करतो. आपण सगळं शिकून घेतलं किती सोपं आहे ते, म्हणजे जे आम्हाला त्याच्यातलं काही माहीत नाही, म्हणजे निरक्षर असं जे आपण म्हणत होतो ते व्यवस्थित आपण 1ली पासून 4थीमध्ये गेलेलो होतो असं म्हणायला हरकत नाही आता, की हे सगळं आपण करतोय. हे कशाचं लक्षण आहे तर हे या गोष्टीचं लक्षण आहे आणि हे अत्यंत वेगाने झालं. म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा जिथे जगभर महामारी आली त्यावेळेला सुद्धा तिथली सुद्धा औषधं ही पुढे पडत नव्हती. अशा वेळेला भारताने पुढे ते संशोधन केलं आणि इथे जी लस निर्माण झाली, पाश्चिमात्य देशांना नकार देण्याचं धडच पहिलं केलं की आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही आमच्या देशातलीच लस वापरू. त्याच्यामध्ये आपली लोक विरोध करणारी काही कमी नव्हती, पण त्याला कुठेही न जमवता शांतपणाने या सर्व लोकांना प्रोत्साहन देत आज आमचे पंतप्रधान म्हणजे त्यांनी ती लस संशोधनाला त्यांनी पाठिंबा दिला, प्रोत्साहन दिलं, ती लस निर्माण झाली आणि आज सर्व जगाला ती लस पुरवली. म्हणजे हे जे सर्व होतं हे कशाचं लक्षण आहे की जे एकेकाळी आमच्याकडे हे सर्व होतं ते होतं आमच्याकडे नाही, ते आज आहे आणि पुढे असणार आहे, या मार्गाकडे न्यायचा प्रयत्न ते आपल्याला करतात. हा जो एक सगळा भाग आहे. म्हणून यज्ञ हे त्या काळचं याचं सर्वांचं लक्षण होतं. म्हणजे आज जी सर्व सेमिनार्स, कॉन्फरन्सेस या ज्या होतात, परिषदा होतात, ते सर्व काम एका यज्ञाच्या ठिकाणी होत होतं. समाजाच्या स्तरातले सर्व तऱ्हेचे लोक, मग विद्वान लोक होते, कलाकार लोक होते, आणखीनही कुठे अनेक ऋषीमुनी होते, सर्व तऱ्हेचे अगदी फार सामान्यातल्या सामान्य लोकांपासून फार धनाढ्यांपर्यंत सर्व राजे रजवाडे सर्व त्या यज्ञाच्या ठिकाणी येत असत. तिथे नाना तऱ्हेच्या कुठे काय चाललंय या बाबतीतल्या सर्व चर्चा तिथे घडत असत. ज्या देशांमध्ये काही ठिकाणी समस्या असतील त्या समस्यांवर उपाय शोधले जात असत, एकमेकांना मदत करण्याचं होतं, म्हणजे एक मोठं संघटन तिथे निर्माण होत होतं. आणि हे संघटन होतं आणि हे संघटन जर एकत्र झालं तर आपल्याला ठामपणाने विरोध होऊ शकतो. म्हणून राक्षस लोक यज्ञाचा विध्वंस करत होते की जेणेकरून या लोकांनी एकत्र येऊ नये. 2 देशांमधले सगळे रस्ते, व्यापार हे सगळे त्यांनी उद्ध्वस्त करून टाकलेले होते आणि म्हणून ही त्यांची गोष्ट होती. या यज्ञामध्येच अशाच तऱ्हेचा एका यज्ञ हा दशरथ राजाने केला होता आणि त्याच यज्ञामध्ये एक मोठी चर्चा तिथे घडून आली की त्यावेळेला या रावणाचा वध कसा करायचा. कारण सर्व तऱ्हेच्या सर्व जातीतल्या स्त्रिया पळवून आणणं हे रावणाचं खूप मोठं अत्यंत निंद्य असलेलं कर्म होतं की अनेक स्त्रिया त्यांनी पळवून आणल्या होत्या. काही त्याच्या याला धाकानी वश झाल्या, काही यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांनी पळवून आणलंय. मग त्यांनी कुठलीही नाती तिथे बघितलेली नाही. आणि मग या रावणाचा वध कसा करता येईल ही जेव्हा त्यावेळेला चर्चा झाली तेव्हा एकही राजा त्याच्यामध्ये असा नव्हता की हो मी हे करेन.
की मला मदत करेन, पुढे आला नाही. अगदी खुद्द दशरथ राजा सुद्धा. मग आत्ता हा जर राजा नाहीये तर मग आम्ही नवीन राजपुत्र निर्माण करू असं म्हणून तिथे ती योजना केली. आणि या योजनेमधनं त्यासाठी दशरथाच्या कुळाची योजना केली गेली. कारण हे कुळ कसं होतं तर यांच्यातलाच पहिला राजा जसं म्हटलं की दंडधर मनू होता. त्यांनी जी पद्धत घालून दिली होती त्याप्रमाणे सर्व राजे धर्माला अनुसरून वागत होते, त्याप्रमाणेच ते चालत होते. आणि म्हणून याच कुळामध्ये असा राजा निर्माण होऊ शकतो. पराक्रमी होते, प्रजानुरंजन करणारे होते. आणि म्हणून या ठिकाणीच हा राजा निर्माण व्हायला पाहिजे. आणि यांच्या इच्छेतनं म्हणजे समाजातल्या विचारवंतांच्या इच्छेमधनं रामाचा जन्म झाला. आणि त्यासाठी दशरथ आणि कौसल्या, दशरथ हा देखील अत्यंत धर्मशील असलेला, अतिशय उदार आणि प्रजेसाठी सर्वस्व देणारा. पण त्याबरोबरच जर प्रजेला आपल्याला सुखात ठेवायचं असेल तर त्याचा राजकोष हा अत्यंत समृद्ध आणि भरपूर होता. चतुरंग सैन्य त्याच्यामध्ये होतं की कोणाचा वाकडा डोळा करून बघण्याची हिंमत अयोध्येकडे त्यामुळे नव्हती. म्हणून तिचं नाव अयोध्या असं पडलं की कोणीही तिथे योद्धे येऊन लढाई करू शकणार नाही. अनेक तऱ्हेचं यज्ञ याग तो स्वतः करत होता. त्यामुळे लोक खुश होते. लोकांना बघा सण उत्सव असतं की मिरवायला आवडतं सगळ्यांना. कारण मग त्यामध्ये आपल्या स्वतःची अस्तित्व दाखवायची संधी मिळते, एकत्र यायची होते, मौज मजा करायची संधी मिळते. आणि हा जो सगळा एक भाग आहे त्यामुळे सर्व लोकांचा अत्यंत आवडता असा दशरथ होता. राजनीतीमधला अतिशय तज्ज्ञ असा हा दशरथ राजा होता. पराक्रमी तर तो होता, उत्तम राज्य करत होता. म्हणजे असं म्हणलं आहे की त्यावेळेला वैदिक संस्कृतीचं राज्य कसं असावं ह्याचं राज्य ऐहिकदृष्ट्या उत्कर्षाप्रत पोचलेलं होतं. आणि अत्यंत शांततामय असलेलं आहे की कुठल्याही तऱ्हेची अशांती या अयोध्येमध्ये नव्हती. खूप अतिशय सुंदर वर्णन वाल्मिकींनी या अयोध्येचं केलेलं आहे. आणि नंतर रामराज्य आल्यावर देखील वर्णन केलेलं आहे. तर अशा तऱ्हेची ही जी अयोध्या होती आणि असा हा दशरथ राजा. तसंच कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी ह्या त्याच्या पट्टराण्या होत्या. त्यापैकी कौसल्या ही सुद्धा तशीच होती की अत्यंत धर्मशील असलेली आणि ज्याला आपण पतिव्रता असलेली, पतिव्रता धर्म निभावणारी आणि सर्व तऱ्हेचं ज्ञान असलेली, धार्मिक वृत्ती असलेली, जनार्दनाची अत्यंत भक्त असलेली, म्हणजे पूजा करणारी. स्वतःच्या महालामध्ये ती जनार्दनाची मोठी मूर्ती होती आणि त्या मूर्तीची ती पूजा करत असत. अशी असलेली ही कौसल्या आणि अतिशय दानशूर होती. म्हणजे इतकी दानशूर ती होती की कोसल देशाची राजकन्या म्हणून तिचं नाव कौसल्या होतं. तर दक्षिण कोसल आणि उत्तर कोसल अशी दोन राज्य त्याला आल्यावर जवळजवळ होती. आणि उत्तर कोसलचा राजा होता दशरथ आणि दक्षिण कोसलचा राजा होता भानुमान नावाचा राजा. आणि त्याची कन्या ही कौसल्या. त्याची ही एकूण एक कन्या होती. आणि दशरथ राजाचं एकूण असलेलं त्याचं अतिशय सौंदर्यवान दशरथ पण होता. त्याचा एकूण पराक्रम, त्याच्या ठिकाणचे असलेले गुण, मित्र त्याचं असलेलं परराष्ट्रीय उत्तम असलेलं धोरण, सुरेख राज्य करतो ते असं पाहून त्याने कौसल्याचा आणि दशरथाचा विवाह लावून दिला. आणि दोन्ही कोसल करून एक मोठं कोसल राज्य केलं आणि त्याची राजधानी अयोध्या होती. या कौशल्याला आपल्या मुलीला सुद्धा आपल्या दक्षिण कोसलमधली 1000 जी छोटी छोटी गावं होती त्या गावांचं सगळं उत्पन्न हे या कौशल्याला मिळावं अशी व्यवस्था या भानुमान राजाने केली होती. म्हणजे या सर्वाचा येणारा जो खर्च होता हा कौशल्याचा खाजगी खर्च होता. आणि या खर्चामधनं ती ज्या आश्रमांमध्ये लोक विद्यार्थी शिकायला जात असत त्यांची विद्या शिकून पूर्ण झाली की समावर्तन नावाचा एक समारंभ त्यामध्ये होत असे. तो समावर्तन हा जो विधी होता तर हा विधी काय होता ते म्हणजे आजचा पदवीदान समारंभ. की तुझं आता सर्व विद्या शिकून झाली, तू कृतविद्या झालेला आहेस आणि आता मी तुला गृहस्थाश्रम स्वीकारण्याची परवानगी देत आहे असं गुरुनी त्याला म्हणणं. हा जो समारंभ होता त्याला समावर्तन असं म्हणत असे. आणि असे विद्या पूर्ण करून आश्रमातनं बाहेर पडलेले जे लोक होते त्यांना स्नातक असे संज्ञा होते. आणि हे असे स्नातक की गृहस्थाश्रम करायचं तर यांच्याकडे काहीच नाही आहे. कारण गुरु हे विनामूल्य शिकवत होते. त्यावेळेला काही स्टायपेंड देऊन ज्याला आपण काय म्हणू आजच्या ह्याच्यामध्ये की शिक्षण घेता घेता पैसा कमवा आणि शिका अशा योजना त्यावेळेला नव्हत्या. की कुठल्याही तऱ्हेचा एक पैसा देखील ही गुरुकुलं घेत नव्हते. आणि मग यांच्याकडे कुठे पैसा आहे आणि ज्या वेळेला पैसा आहे तर वडिलांच्या ह्याच्यावर काही करायचं नाही तर तुझं कर्तृत्व सिद्ध कर.
पण तोपर्यंत जर लग्न करून संसार थाटायचा तर पहिल्यांदा काहीतरी पाहिजे आता. तर अशाच नाटकांना, प्रत्येकच नाटकाला 1000 सुवर्णमुद्रा कौशल्य देत असे. रोज सकाळी उठून सूर्योदयाच्या बरोबर स्वतःचं त्याच्या आधी अग्नी उरकून ती तिथे तयार होऊन बसलेली असायची आणि तिच्या महालाच्या बाहेर अशी रांग लागलेली असायची. हजारो स्नातक तिच्याकडनं रोज प्रत्येकी 1000 सुवर्णमुद्रा घेऊन जात असत. अशा तऱ्हेची दानशूर वृत्ती ह्या कौशल्याची होती आणि हे सर्व गुण हे श्रीरामामध्ये आलेले दिसतात. आणि म्हणून अशा दाम्पत्याची योजना ऋषींनी केली. सुमित्रा ही देखील मगध राजाचा शूरसेन, त्याची मुलगी ही सुमित्रा, ती नावाप्रमाणेच सुमित्रा होती. कौशल्या सुद्धा जरी मनाने होती तरी तशी थोडीशी विरागी वृत्तीची, थोडीशी निराश असलेली होती. कारण तिला स्वतःला बरीच वर्ष मूल त्यांना नव्हतं. दशरथ राजाकडे सर्व होतं पण पुत्र वारस नव्हता आणि त्यामुळे थोडी ती दुःखी असायची. काही तरुण होते आणि तुलनेत दशरथ राजाचं वय जास्त होतं, म्हणजे थोडासा जनककुमारी विवाहच म्हणला तरी तो चालला, राजकारणाच्या पोटी झालेला. आणि त्यामुळे कैकईचं असलेलं सौंदर्य, तिच्या ठिकाणी असलेली एक मर्दानगी असलेली क्षत्रिय बाणा तिचा, यामुळे कैकई ही सर्वात जास्त लाडकी दशरथाची होती. आणि कैकईचाही स्वभाव थोडासा मत्सरी होता आणि थोडासा भांडखोर म्हणलं तरी सुद्धा चालेल, अल्लड स्वभावाची ती होती. आणि त्यामुळे तिच्याकडून कौशल्याचा बऱ्याच वेळेला अपमान होत असे आणि त्याकडे दशरथ देखील दुर्लक्ष करत असे. त्यामुळे थोडीशी उदासीन वृत्तीची कौशल्या बनली. सुमित्रेकडचाही भाग खरं म्हटलं तर तोच होता, पण सुमित्रा ही नावाप्रमाणे सर्वांचे मैत्र जोडणारी होती आणि एक उत्साही पण तिच्याकडे होता. सर्वांची मिळून मिसळून घेण्याची वृत्ती ही तिच्याकडे होती आणि म्हणून तिच्याकडे लक्ष्मण आणि शत्रुघ्न ही 2 मुलं तिच्या पोटी जन्माला आली. कैकई ही लाडकी होती, तिच्या पोटी भरत जन्माला आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आलेला आहे आणि संपूर्ण वैदिक संस्कृतीमधल्या कुटुंबामध्ये कसं वागावं, कसं बोलावं, कसं वागावं हे सुद्धा सर्व नियम म्हणून घालून दिले होते. की आश्रमांमध्ये गुरु शिष्याने एकमेकांशी कसं वागावं, आईनी मुलाशी कसं वागावं, मुलांनी आईशी कसं वागावं, म्हणजे मग त्याला पुत्रधर्म, पितृधर्म, मातृधर्म, गुरुधर्म, शिष्यधर्म असा त्याला धर्म म्हणजे कर्तव्य या अर्थाने दिलं. धर्म हा संप्रदाय नाही, म्हणजे केवळ हिंदू हा आपण आज धर्म म्हणून येतो तो संप्रदाय नाही, तर ही जीवनशैली आहे. तर वैदिक सनातन धर्माने सर्व लोकांचं जीवन सुखी व्हावं, सबल व्हावं, त्यांना शांती समाधानाने युक्त असावं यासाठी घालून दिलेली एक जीवनशैली, त्याचे नियम म्हणजे हिंदू आहे. तर ही जी शैली आहे त्याप्रमाणे वागणारे हे सर्व लोक होते. त्यामुळे उत्तम तऱ्हेचे संस्कार, संपूर्ण वैदिक संस्कृतीचे संस्कारांनी परिपूर्ण असलेले हे लोक होते. त्यामुळे सर्व तऱ्हेची धर्म ही कर्तव्य मानून पार पाडण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण होते. म्हणूनच राम किंवा त्याचे 4ही भाऊ हे कसे होते तर सर्वांच्या बाबतीमध्ये आपली कर्तव्य पार पाडणारे होते. दशरथाबद्दल हा पिता म्हणून रामांना अतिशय त्यांचा अभिमानही होता आणि एक म्हणजे अत्यंत प्रेम होतं. म्हणजे पितृआज्ञेसाठी काय नाही केलं, स्वतःचं राज्य सोडलं, वनवास स्वीकारला, त्या क्षणी केलं. त्यामध्ये कुठलीही व्यथा त्यांच्यामध्ये शिवली नाही की ज्या माणसाला यवराज्याभिषेक होणार होता त्याच्याऐवजी त्या दिवशी आदल्या दिवशी सकाळी सगळ्या सभेमध्ये त्याच्यासाठी त्याचं कौतुक केलं गेलं श्रीरामांचं, की आम्हाला रामच हवा आहे असं प्रजेची इच्छा होती. आणि दशरथालाही असंच वाटत होतं की त्याचं विशेष प्रेम आपल्या पुत्रावरती होतं. आणि मग हे भाऊ पण कैकईने 2 वर ऐकायला मागून घेतले आणि रामाला वनवासात पाठवा आणि भरताला राज्य द्या. अतिशय दशरथ पण दुःखी झाला की तो वियोग सहन होऊन राम वनवासात जाणार ही गोष्ट त्याला सहन होत नाही. पण राम हा अत्यंत स्थिर होता आणि त्या याच्यामधनं आपल्या पित्याविषयीच्या त्याच्या भावना काय होत्या, म्हणजे ते नातं कसं होतं ते हा जो प्रसंग आहे या प्रसंगामधनं आपल्याला स्पष्ट होताना दिसतं. असे कुठले प्रसंग होते की कैकई त्याला असं म्हणते की राजाची जी आज्ञा आहे ती प्रत्येकाने पाळली पाहिजे, मग ती तुम्हाला आवडो अगर नको आवडो, तुमच्या राजाने दिलेली आज्ञा तुमच्यासाठी शुभ असो व अशुभ असो राजाची आज्ञा पाळणार असं प्रत्येकाने पाळली पाहिजे, असं जर तुझं मत असेल तर त्याचे जी आज्ञा आहे ती मी तुला सांगते, तू करशील कसं. त्यावेळेला श्रीराम त्यांना असं म्हणत आहेत की हे माते, कारण कैकईवर त्यांचं प्रेम होतं, कैकईचंही रामावरती खूप प्रेम होतं. तर ते म्हणतात की मला याचं दुःख असं आहे
की अजून त्यांनी दशरथाची आज्ञा ऐकलेली पण नाही, की तुझ्या मनात अशी शंका का यावी, अशी शंका का यावी की मी पित्याचा कुठलाही शब्द खाली पडू दे, मी कधी बोलणार नाही, जे काय असेल ते तुम्ही सांग, मी माझ्या पित्याची कुठलीही आज्ञा कशी असो की त्याचं वचन पूर्ण करण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. मी जळत्या अग्नीत सुद्धा उडी घेईन, मी विषप्राशन सुद्धा करेन, ते सुद्धा करायला मी मागे पाहणार नाही. आणि कुठेही करायचं असेल तर मी वाटेल ते करीन आणि मी पुन्हा पुन्हा बोलत नसते. मी कुठलंही वाक्य एकदा बोललो, एक वचनी, एकदा मी एक वचनी मी आहे, मी पुन्हा बोलणार नाही. आणि मग ती सांगते की तुला भरताला राज्य देणार आहे आणि तू वनवासात जाईल. त्या क्षणी ते तयार झालेले. पुढे हीच भावना भरत ज्या वेळेला चित्रकूटावर त्यांना भेटायला जातो आणि तो असं म्हणतो आहे की पितृआज्ञेसाठी आहे, तोपर्यंत दशरथाचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर सुद्धा आता काही नाही आहे, पण त्यांनी मला हे राज्य दिलं आहे, तो मी तुला असं सांगतो की तू परत अयोध्येत चल आणि तू राजा हो, मला हे राज्य नको. आता गोष्ट अशी आहे, त्यावेळेला रामचंद्र असं म्हणतात की एक वेळ लक्ष्मीचंद्राला सोडून जाईल, समुद्र आपली पातळी मर्यादा ओलांघेल, सूर्य आपला हे सोडेल, पण मी माझं वचन मोडणार नाही. आणि तुझं पण तेच कर्तव्य आहे, मी त्याला समजून सांगते की आपल्या दोघांचा पिता एक आणि आपल्या पित्याचं सर्व वचन सिद्ध करणं, त्याचं जे वचन असेल ते सत्य ठरवणं ही आपली जबाबदारी. आणि मी तर ते कर्तव्य पूर्ण करणारच आहे, पण ते तू पण, तुला राजा होण्याची आज्ञा पित्याची आहे ती तू पार पाड आणि मला वनवासात जाण्याची आज्ञा आहे ती मी पाड, असं ते म्हणलेले. त्यावेळेची जी सगळी त्याची वक्तव्य किंवा भाषणं जी आहेत पित्याबद्दलची, ती मुळातून वाचण्यासारखी आहेत की जी वाल्मिकीने त्याच्यामध्ये दिली. त्यावरून त्यांची पित्याबद्दलची जी भावना आहे ती आपली स्पष्ट होते. आणि एकट्या श्रीरामाचीच आहे असं नाही, तर प्रत्येकाची ही भावना आहे. लक्ष्मणालाही त्याबद्दल तितकंच प्रेम आहे की त्याला असं वाटतं आहे की आपण वनवासात गेल्यानंतर आपल्या पित्याचा घात तर कोणी करणार नाही, कैकेयीचा मत्सरी स्वभावामुळे आपल्या पित्याला तर काही त्रास होणार नाही, ही चिंता त्याला वाटते. आणि चिंता तो रामाजवळ बोलून दाखवतो. भरत सुद्धा आजोळून येतोय, त्यावेळेला त्याला काही कुठे स्वागत नाही, काही नाही, कारण दशरथाचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे सगळी ओस पडलेली आहे, कुठे काही नाही, कुठे चेतना नाही, चैतन्य नाही. ते म्हणतात की पुढे आल्यानंतर जेव्हा आपल्या महालामध्ये कैकेयीच्या महालात येतात, म्हणतात की मला माझ्या पित्यांना भेटायचं आहे, मला इतक्या तत्काळ का बोलवलं, काहीतरी घडलंय आणि मला माझ्या पित्याला भेटायचं आहे, मला पहिलं मी जाऊन भेटलो. त्यावेळेला कैकेयी असं म्हणते, नाही, तुझ्या पित्याचा मृत्यू झाला. तर केव्हा झालं, ते म्हणतात की बरं झालं, मी नसलो तरी राम होता ना तेव्हा, म्हणजे पित्याच्या जवळ त्याच्या अंतसमयी, कारण पित्याचं वय झालं होतं, वृद्ध झालं होतं, वय झालं होतं आणि त्यावेळेला राम हे त्याच्या जवळ नक्कीच असले पाहिजे. तर ती म्हणते की नाही, राम वनवासात गेला, त्याला अतिशय राग आलेला तेव्हा. आणि त्या असं म्हणतात की माझ्या पित्याचं साठी तू मला काय हवीस, म्हणजे आपल्या पित्याबद्दल आहे, पितृवचन जे आहे ते एक आहे आणि वारसा आहे, तो वारसा पण मी जपेन, कारण तो माझ्या पित्याने जपला, असं भरत म्हणतो. म्हणून ते असं म्हणतात की त्यांनी त्याच्या पुढचं पाऊल टाकलंय की ते असं म्हणतात की राजा हा ज्येष्ठ पुत्राचीच ती गादी आहे, हीच आपली प्रथा आहे, तो वारसा चालत आलेला आहे की जो दशरथाने पण पाळला आहे आधीच्या राजाने, आणि मी तो कोणी माझ्या याला त्यांनी वचन दिलं म्हणून मी ते ऐकलं नाही. कैकेयीने मागितलेल्या वचनाचा पण आपण अर्थ समजून घ्यायला पाहिजे. ती असं म्हणत नाहीये की तू कायमस्वरूपीच जा, तिचं म्हणणं एवढंच आहे की 14 वर्ष त्यांनी वनवासात जावं आणि 14 वर्ष भरतांनी राज्य करावं आणि 14 वर्षानंतर रामाने राज्य केलं तर तिला चालणार, हा जो भाग होता. पण मग त्याच्यामध्ये तिच्या मागचं राजकारण असं होतं की 14 वर्ष राज्य केल्यावर 2-3 वर्षात लोक विसरून जातात, ते हे विसरून जातील आणि भरतही तेवढाच चांगलं राज्य करणार आहे, कारण स्वतः राम त्याची खात्री देतो की जे मी शिकलोय तेच भरत शिकलाय, त्यामुळे मी जितक्या उत्तम तऱ्हेने राज्य करीन असं लोकांना वाटतंय, तर लोकांना ते सांगतंय भरतही तितकाच चांगला राज्य करणार, राज्य मी केलं काय भरतानी केलं काय सारखंच आहे. म्हणजे हा जो एक विश्वास आहे आणि तो पित्याने आम्हाला शिकवला आणि त्यामुळे तो वारसा मी सोडणार नाही. म्हणजे पित्याचे इतकंच नव्हे तर आपल्या जी संस्कृती आहे, जे आपल्या मागच्या पिढ्या आहेत, ते संस्कार, तो वारसा जपायचं काम भरत करतं. ही अशी पितापुत्रांची ही जोडी आहे, माता आणि पित्यांची. म्हणजे आपली आई इथे चुकली आहे,
आणि त्यामुळे काय आहे तर त्यामुळे आपल्या याच्यामध्ये जे होणार आहे ते लोकांना आपण आवडणार नाहीच कोणाला, त्यांच्या टीकेचं कारण आपण बनू असं त्याला वाटतं. आणि म्हणून चारित्र्याबद्दल तो अत्यंत दक्ष आहे. बरं, लक्ष्मणाचं तेच आहे, शत्रुघ्नाचंही तेच आहे, की जे जे परिस्थिती आली मग ती कोणामुळे आली असू दे, आपल्या भावाच्या, कारण आपला मोठा भाऊ हा आपल्या पित्याच्या समान आहे, त्याच्या बाहेर जायचं नाही, ही जी वृत्ती, हे जे संस्कार आहेत. आणि म्हणून रामायणामधनं पितापुत्रांच्या बाबतीतले हे आदर्श हे सगळ्या लोकांसमोर ठेवलेले दिसतात. म्हणून आज सुद्धा आदर्शांचा विचार आला तर आपल्याला पहिलं रामायण आठवतं, आपल्याला भरत आठवतो, की एकीकडे आपल्या भावाला हाकून देऊन सत्ता हिसकून घेणाऱ्या रावणासारखे भाऊ आहेत, तर तुला इथे पित्याने राज्य त्याला दिलंय, तर इथे स्पर्धा आहे, हे आहे, पण मला गादी नको, तू राज्य कर, तू राजा हो, माझी ते पात्रता नाही, असं म्हणणारे भाऊ हे एका ठिकाणी. म्हणजे रामराज्याचा पाया हा या ठिकाणी घातला गेलेला दिसतो. तर असं ही पितापुत्रांची नाती, अशी बरीच नाती आपल्याला सांगता येतील, पण आपल्याला तुलनेत जरी दिसायला 6 दिवस असले तरी तुझा तुलनेत वेळ कमी आहे. आणि अशाच जोड्याही आपल्याला बघायला सापडतात, की जमदग्नी परशुरामाचा आहे, की पित्याची आज्ञा म्हणून आपल्या मातेचा वध करायला त्यांनी कमी केलेलं नाही, या पद्धतीमध्ये जे आहे. आणि रामचंद्र देखील हेच त्यांनी केलं, तेच सांगतायत, खुद्द वसिष्ठ सेवा म्हणतायत तेव्हा ते त्याचा गौरव करतात, की तो पित्याची आज्ञा म्हणून तो वनवास संपूर्ण राज्य सोडून जायला निघाले. तर म्हणतात मी काही विशेष केलेलं नाही आहे, माझ्या आधीचे जे लोक आहेत त्यांनी हेच केलं. कंडू नावाचे जे मुनी होते त्यांनी देखील आपल्या राजा जो होता, तर यांनी सुद्धा आपलं सगळं राज्य सोडून आपल्या पित्याचं वचन सार्थ ठरवण्यासाठी अरण्यामध्ये तप करायला निघून गेलेलं आहे. प्रत्येकाने हेच केलेलं आहे, परशुरामाने देखील हेच केलेलं आहे, पित्याच्या आज्ञेसाठी प्रत्यक्ष आपल्या आधीचं वध केलं. अशी कितीतरी उदाहरणं आहेत, मी काही वेगळं केलेलं नाही, म्हणजे किती कौतुक केलं तरी हुशारून नाही गेले, किंवा असंही राम म्हणलेलं नाही की बघा मी एवढं केलं तर कोणी मला काही म्हणलं पण नाही का, असंही ते म्हणत. इथे हे आदर्श प्रस्थापित होतात. आणि म्हणून एवढी वर्ष राम प्रत्येकाच्या मनात का आहे तर त्याच्या या उदात्त वागण्यामुळे. अशी ही पितापुत्रांची जोडी जशी आहे, की पितापुत्र झाल्यानंतर जी पिता ज्यांचा एक आहे, असे सहोदर असतात म्हणजे बंधू. तर हे बंधू सुद्धा कसे दिसतात बघा आपल्याला. एकीकडे आहे की वाली सुग्रीव या बंधूंची जोडी आहे, दुसरीकडे रावण कुंभकर्ण आणि विभीषण यांची जोडी आहे, तर इकडे राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांच्या जोड्या आहेत. तर या सगळ्या जोड्यांमध्ये काय काय दिसतं बघा. वाली सुग्रीव हे सुद्धा, यांचे सुद्धा एकमेकांवर प्रेम आहे, प्रेम नाही आहे असं नाही आहे, वानर जमातीमध्ये असलेले हे दोघं भाऊ. त्यापैकी एक दोघं भाऊ आहेत, तर ते कसं आहे, एक आहे इंद्रपुत्र आणि एक आहे सूर्य. सुग्रीव हा सूर्यपुत्र आहे आणि वाली हा इंद्रपुत्र आहे. दोघांच्या मध्ये ते सुद्धा धर्माने राज्य करत आहेत, धर्म त्यांनी सोडून दिलेला नाही, पण राजकारणातले मुत्सद्दी आहे. तरी दोघांमध्ये एक फरक आहे, प्रेम जरी असलं तरी थोडासा सुग्रीव हा मऊ स्वभावाचा, लोकांना शिस्तप्रिय आहे, लोकांना समजून घेणारा आहे, गुणांची पारख करणारा आहे. तुलनेत वाली हा जास्त पराक्रमी आहे. सुग्रीव देखील पराक्रमी आहे, पण वाली हा देखील अत्यंत पराक्रमी आहे, पण तो मुत्सद्दी नाही, तो मोठा आहे सुग्रीवापेक्षा, म्हणून तो राज्यावर बसलेला आहे. ही प्रथा तो पाळताना दिसते. सुग्रीवाला राज्याचा मोह नाही आहे, पण एक दिवस असा आहे की दुंदुभी नावाचा जो एक मायावी नावाचा राक्षस आहे, तर तो यांच्यावरती, त्यांच्यामध्ये युद्ध झालं आणि त्याच्याशी युद्ध करता करता त्याच्या मागे लागत वाली पळतोय आणि हा मायावी राक्षस पुढे पळतो. असं होता होता एका गुहेमध्ये दोघं शिरतात आणि वाली सुग्रीवाला असं म्हणतो, सुग्रीव त्याचं पाठ सोडलेली नाही आहे, सुग्रीव आपल्या भावाबरोबर आहे, कारण तोही तितकाच पराक्रमी. वाली असं म्हणतो की तू धाकटा भाऊ आहे आपला, तर तू नको येऊस, मी त्याचं पारिपत्य करतो, मी या गुहेत त्याला ठार मारतो, तू बाहेर इथे उभा राहा आणि कोणी आलं तर त्याचा समाचार तू घे, असं म्हणून सुग्रीवाला बाहेर उभं केलं. आतमध्ये हा गेलाय, बरेच दिवस झाले, त्यांचं युद्ध संपेना. सुग्रीवाला काळजी वाटायला लागली, अजून हा काय येत नाही, आणि तेवढ्यात त्या गुहेतनं खूप मोठा रक्ताचा लोंढा हा बाहेर येतो आणि कोणीच बाहेर येत नाही, ना वाली ना तो मायावी राक्षस. त्याला असं वाटलं की बहुतेक दोघंही यात मरण पावले असतील, आता आपण काय करायचं.
तर त्यांनी एक आपलं कोणी आतमध्ये जाऊन त्याचं प्रेत फाडून टाकू नये. आता आपण आपल्या किष्किंधेमध्ये जाऊन ही वार्ता सगळ्यांना सांगावी आणि त्याचं काय असेल ते पुढे करावं. असं म्हणून एक दगड त्या गुहेच्या तोंडाशी तो बसवतो आणि किष्किंधेला परत येऊन ते सर्व वृत्त सगळ्या आपल्या जे कोण अमात्य मंत्री सचिव असतील त्यांना ते सांगतात. या सगळ्यांचं म्हणणं असं पडतं त्या वालीचा आता मृत्यू झाला आहे आणि राज्यावर कोणीतरी पाहिजे. राजा अशी अवस्था ही राज्याची जर असेल तर शत्रू त्याचा फायदा घेऊ शकते आणि त्यामुळे राजा हे पाहिजे, कारण राज्य शकट हा चालला पाहिजे. व्यवस्थित राज्य चालवण्यासाठी राजा असणं गरजेचं आहे. नाहीतर जर तिथे राजाच नाही आज्ञा द्यायला तर मग अराजक माजायला वेळ लागेल. म्हणून सुग्रीव नाही म्हणत असताना सुद्धा सुग्रीव असं म्हणतो की मला राज्याभिषेक करू नका, मी इथे त्याचं काम करतो. पण त्यांनी ऐकलं नाही की अभिषिक्त राजाच सिंहासनावर बसू शकतो आणि म्हणून सुग्रीवाला त्या राज्याभिषेक करतात. या लोकांच्या म्हणणं ऐकून सुग्रीव राज्याभिषेक करून घेतो आणि राज्य करायला लागतो. थोड्या दिवसांनी वाली परत येतो. त्यावेळेला त्याला असं दिसतं की सुग्रीवाने राज्याभिषेक स्वतःला करून घेतलाय. त्याला असं वाटलं की माझं राज्य हिसकावून घेतलं आणि माझ्याही पत्नीशी यांनी विवाह केलाय आणि हा राज्य करतो म्हणणार संताप आला. त्याचा विवेक अत्यंत तामसी आणि संतापी असतो. तर कुठलीही गोष्ट सगळे लोक त्याला सांगतात की अरे आम्ही असं सांगितलं म्हणून त्यांनी केलं. सुग्रीव नाहीच म्हणत होता, तू आला आहेस, तू आता पुन्हा राजा होतो. कुठलीही गोष्ट तो ऐकून घेत नाही. सुग्रीव असे युद्ध करून त्याला आपल्या राज्याबाहेर तो हाकलून देऊन सुद्धा त्याची पत्नी मात्र तिच्या इच्छेविरुद्ध तो पळून आणतो आणि मग स्वतः तिथे राहतो. आता ही दोन भावांमधली गोष्ट की एक प्रसंग गैरसमजामधनं जरी घडली तरी सुद्धा एकमेकांच्या वितुष्ट आलेला दिसतो. इकडे रावण, कुंभकर्ण आणि विभीषण या भावांची जोडी तर बघा कशी. वैश्रवण हा सुद्धा जरी सावत्र भाऊ असला तरी भाऊच असतो. एकमेकांचा सावत्र असो काही असो आपण भाऊ आहोत ही गोष्ट पुरेशी होती. त्या भावाने भावासारखं वागायला पाहिजे. वैश्रवण हा बंधू धर्म जो आहे तो पाळतो आहे. तो जाऊ दे हा ऐकत नाहीये, जाऊ दे समजूतदारपणा दाखवून दंगा सोडून निघून जातो आणि पुढे ज्या वेळेला हा उन्मत्त होतो, इतरांच्यावर चाली करतो, त्यावेळेला आपणच आपल्या भावाला समजून सांगायला पाहिजे, आपला धाकटा भाऊ आहे असं म्हणून वैश्रवण हा लंकेमध्ये एक आपला दूत पाठवतो आणि त्या दूताबरोबर एक पत्र पाठवतो की बाबा रे तू असं करू नकोस, सगळे देव जर एकत्र आले तर तुझा नाश होईल, लंकेचा नाश होईल किंवा तुझ्याही निरपराध लोक अनेक मारले जातील. आता तू सगळी राज्य जिंकून घेतलेली आहेस तर आता तू त्यांना त्रास देऊ नकोस किंवा अशा स्त्रिया देखील तू पळवू नकोस, अशा तऱ्हेचं उपदेशात्मक पत्र त्याला पाठवतो. ते पाहून रावणाला इतका संताप येतो की तिथल्या तिथे पत्र तर तो फाडूनच टाकतो आणि दुसरं म्हणजे तिथल्या तिथे त्या दूताचं कंठ स्नान त्याला घालून त्याचं मुंडकं ओढून त्याचा वध करतो. दूताचा वध करायचा नाही ही राजकीय पद्धत जी होती, जो शिष्टाचार होतो तो सुद्धा पाळायचे कष्ट रावण इथे घेताना दिसत नाही. कुंभकर्ण आणि विभीषण हे सुद्धा आहे की रावणाने स्वतःच्या स्वार्थासाठीच फक्त भावांचा वापर करून घेतलेला दिसतो. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसरा आपला भाऊ आहे म्हणून वगैरे हा कुठलाही विचार रावणाच्या मनाला शिवलेला दिसत नाही. कुंभकर्णाशी वागताना सुद्धा त्यांनी म्हणजे त्याचं म्हणणं हे लंकेमध्ये राहिले राहू दे आपला, नाहीतरी तो 6 महिने झोपलेलाच, गरज लागली तर त्याला उठवायचं, नाही तर त्याचं चाललंय ते बरं चाललं. तो 6 महिने झोपलेला आहे आणि 6 महिने त्याला केवढं अन्न लागतं, केवढं खाणं असतं, काय असतं, कसं त्याला 6 महिन्यांनी उठवायला लागतं याचं खूप मनोरंजन वर्णन हे वाल्मिकीने केलेलं आहे. अत्यंत चित्रमय वर्णन शैली वाल्मिकींची आहे. म्हणजे जेव्हा आपण ते वाचत जातो ना तेव्हा अक्षरशः आपल्या डोळ्यासमोर ते चित्र उभं राहतं. म्हणजे एक तर थोडा विनोदी भाग पण त्याच्यामध्ये आहे की केवढे नगारे, केवढं हे तो पिऊन कसं टाकतो, हे कसं टाकतो त्या याच्यामध्ये. पण ज्याच्याकडे रावणाचं अजिबात लक्ष नाही. हे आहे का घे, म्हणजे जसं एखादा माणूस एखाद्या भिकाऱ्याला टाकतो, घे त्याला चल घे चल, अशा पद्धतीत त्याचं वागणं भावाचे. विभीषण हा धर्मात्मा आहे आणि वेळोवेळी तो रावणाचं जिथे चुकतो तिथे सांगतोय आणि हे सांगत असताना त्याला अजिबात ते आवडत नाहीये आणि त्या दोघांच्यामध्ये ज्याला आपण विभीषण म्हणतोय की आपला मोठा भाऊ आहे, तो नाईलाजाने तिथे राहतोय, राज्याला योग्य वाटेल असा तो सल्ला देतोय, पण अत्यंत बुद्धिमान हा विभीषण आहे. त्यामुळे त्याला व्यवहारही चांगला कळतोय, राजनीतीमध्ये देखील तो तज्ज्ञच आहे आणि ज्याला सार्वजनिक शिष्टाचार असं आपण म्हणतो ते पण त्याच्याकडे आहे.
आपल्या राज्यामध्ये आपलं कोणीतरी असावं राक्षसी संस्कृतीमधलं, आणि विभीषण आपला भाऊ आहे म्हणून एका याचा तो मंत्री देखील आहे. आणि त्याच्याबरोबर पण एकूण रावणाचं उन्मत्तपण पाहता त्याचे जे आजोबा आहेत रावणाचे, की माल्यवान ते, आणि म्हणजे चुलते त्याचे सुमालीचा नंतर पुढे काय झालं याचा काही उल्लेख याच्यामध्ये येत नाही, पण माल्यवानांचा उल्लेख येतो. माल्यवान आहे किंवा सुमालीचे जे बाकीचे मुलगे आहेत की त्यामध्ये प्रहस्त आहे, पार्श्व म्हणून एक आहे, वज्रमुष्टी म्हणून आहे, अशी खूप नावं त्याच्यामध्ये दिली की एवढी मुलं त्याला झाली. म्हणजे हे सगळे रावणाचे मामाच आहेत. पण आपल्याला यांनी राजा म्हटलंय याचा गर्व आणि उन्मत्तता इतकी रावणाच्या ठिकाणी होती की यांना तो कसपटाप्रमाणे बघते, स्वतःच्या स्वार्थाप्रमाणे बघते. जो कोणी रावणाची स्तुती करेल तो म्हणेल तशाला हो 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 असं म्हणेल, त्याची आजी आजी करेल, तेवढ्याच लोकांना त्यांनी जवळ ठेवलं. त्यामुळे विभीषण हा सुद्धा जो आहे तो वेळोवेळी तरी ठामपणाने निर्भयपणाने तो रावणाला सुनावू शकतील अशी एकच व्यक्ती आहे ती विभीषण. पण काही वेळेला रावणाला सुद्धा त्याच्यापुढे नमतं घ्यायला लागतं आणि त्याचं म्हणणं ऐकायला लागतं. कारण ज्यांनी वैश्रवणाच्या दूताचं तिथल्या तिथे मुंडकं उडवून त्याचा वध केला, तो वध करायला जेव्हा हनुमान त्याच्या सभेत येतो त्यावेळेला तो त्याचा वध करू धजत नाही. कारण विभीषण असं म्हणतो की तू त्याला शारीरिक शिक्षा दे, पण दूताचा वध करणं हे बरोबर नाही, हे तुझं चूक आहे आणि याने तुझी अपकीर्ती होईल. आत्तापर्यंत तू जे काय केलंयस ते केलंयस, याच्यामध्ये या बाबतीतली तुझी अपकीर्ती नाही आहे, तर ती अपकीर्ती तुझी होईल आणि असं तू करू नयेस असं मला वाटतं. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की समजावून सांगण्याच्या सुद्धा ज्या पद्धती असते की अशा पद्धतीत तो सांगतो की रावणाला ते मान्य करावं. जसं एखादी आई मुलाला समजवताना सुद्धा मारून काही उपयोग होत नाही, कारण मुलं पोडगी बनतात, मार खातात आणि करायचं तेच करतात किंवा अक्रसतळेपणा करतात. मग अशा वेळेला एखादी जी बुद्धिमान खरं आई असेल ना ती काय करते की त्याला वेगळ्याने मग तू कसा छान आहेस, तू कसा छान आहेस, पण हे असं नाही आहे की नाही, मग तू ऐकायला पाहिजे की नाही, मी ऐकलंय की नाही तुझं, मग तू पण आता माझं ऐकलं पाहिजे, अशा तऱ्हेने त्याच्याशी जे बोलून करते तीच पद्धत विभीषणाने रावणाच्या बाबतीत केलेली आपल्याला दिसते. पण तो धर्मापासून कुठेही ढळलेला दिसत नाही. पण जे भावाभावांमध्ये असलेलं जे प्रेम किंवा जे एक बंधुत्वाचं नातं की हा माझा कोणीतरी आहे, हे कुठलंही नातं रावण कुंभकर्ण विभीषण यांच्यामध्ये नाही. फक्त कुंभकर्ण दुसऱ्या रावणाच्या बाजूनी तर नाहीच नाही, पण या दोन्ही भावांच्या बाजूनी एक आहे की कसाही असलं तरी भाऊ. म्हणून कुंभकर्ण त्याला दोष देतो की तू सीतेला तिच्या इच्छेविरुद्ध पळवून आणलंसच कशाला, आज सर्व लंका नगरीला गृहीत धरायचं तुला काय कारण, तू तिला पळवून आणलंस म्हणून आज लंकेचा नाश होतोस, त्यावेळेला तू मला विचारायला आला होतास का. अशा तऱ्हेची आव्हान तो देतो त्याला. पण तरी तो म्हणतो काही असलं तरी सुद्धा जरी तू हे अधार्मिक कृत्य केलं असतंस तरी तू माझा भाऊ आहे, त्यामुळे मी तुला मदत करतो. पण विभीषण असं म्हणत नाही. विभीषण प्रत्येक ठिकाणी सांगतो, किंबहुना काही जे त्याचे डाव आहेत ते उधळून लावताना विभीषण दिसतो. म्हणजे एक अत्यंत कल्पक असं नेतृत्व विभीषण करताना दिसतो की त्यांनी आपल्याच मताची असलेली लोक मत त्यांनी आपल्याकडे वळवून घेतलं. कारण रावण सुद्धा कसा करतो आहे, तर ते जे राजकारण आहे तो पण एक खूप मोठा भाग आहे. कारण जो पहिला रावण असं म्हणतो आहे उन्मत्त म्हणून की प्रत्येक राजाच्या ठिकाणी जातोय, सगळ्या राज्यात त्यांनी जिंकले आणि प्रत्येक राजाच्या इथे जातोय, ते म्हणतायत की तू माझ्याशी युद्ध कर नाही तर पराभव झाला असं मान्य कर. असं म्हणणारा रावण हा मात्र जेव्हा रामांशी संबंध येतो तेव्हा ही भाषा करत नाही, कारण तो मनामध्ये घाबरलाय रामांचा पराक्रम होतो की रामांनी शिवधनुष्य मोडलंय. त्यानंतर खरदूषणांचा वध एकट्या रामाने केला. विश्वामित्रांच्या यज्ञावेळेला अवघा 16 वर्षाचा राम आहे, पण त्यावेळेला त्यांनी सुबाहूचा वध करून टाकलाय. मारीचाला हे करून तो यज्ञचं रक्षण त्यांनी केलं. म्हणजे रक्षण कर आपल्याला कोणीतरी प्रतिस्पर्धी निर्माण झाला, तेव्हापासून त्याचं रामाकडे लक्ष, आणि हा आपल्याला आवडणार नाही हे त्याला माहिती आहे. म्हणून त्यांनी शीतयुद्धाचा राक्षसी नमुना करायची सुरुवात केली आणि मग तो सीतेला पळवून आणतोय राम नसताना. हा हे त्याचा भेकडपणा असतो आणि सीता ते त्याला बोलून दाखवते की तू भेकड आहेस, तुझी हिंमत असती तर रामांच्या समोरून त्यांनी मला जिंकून आणलं असतंस तर मी तुला बस झालं, पण मी रामांपासून हे करणार नाही. अशा तऱ्हेचे वागवान सीता पण देते आणि विभीषण त्याला तेच म्हणतो. मग मात्र रावण असं म्हणतोय की मी कुठे आक्रमक आहे, राम चालून येतोय माझ्यावर, मी थोडाच त्याच्याशी युद्ध करायला चालू. म्हणजे आज आपल्या इथे जे चालतं की पाकिस्तान आणि आपल्या भारताच्या युद्धामध्ये आक्रमक कोण,
स्वतः आक्रमक हे पाकिस्तान करतंय, कुठेतरी आपल्या खोड्या काढतंय, हे करतंय आणि वर जगामध्ये हाकाटी आहे की भारत आमच्यावर आक्रमण करतोय, पण ते कसं करत नाही. हे याच्यासाठी आपलं जे परराष्ट्र धोरण जे आज सध्या राबवलं जात आहे ते उघडं पाडलं जात आहे. तेच त्यावेळेला विभीषणाने करायचं ठरवलं की मी आक्रमक नाही, मी युद्ध नाही केलेलं, याच्यापूर्वी मी केली असते पण आता मी नाही युद्ध केलं. पण अशा वेळेला संपूर्ण राज्यसभेमध्ये सुद्धा विभीषण आणि मग काय आहे यामुळे आहे आणि हा राम कुठला आला, एक राज्य भ्रष्ट झालेला तो एक राजकुमार आणि साधा मानव आहे, खिसगंटीत पण माझ्या इथे नाही, मी अजिंक्य आहे, मला कोणी हरवू शकत नाही. आणि लंका इतकी दुर्लंघ्य आहे, मध्ये जो चारी बाजूनी समुद्र पसरला आहे, हा ओलांडून येणं तर कोणालाही शक्य नाही. त्यामुळे घाबरायचे कारण नाही, माझ्या इतका पराक्रम आहे कुणाचा. आणि हे आपल्यावर लादलं गेलेलं आहे, त्यामुळे आपण धर्मानेच वागतोय असा एक पक्ष हा घेतलेला दिसतो. रावणाने ही भूमिका घेतलेली दिसते आणि विभीषण त्याला भर सभेमध्ये इथे उघडं पाडताना दिसते की त्याला या सगळ्या गोष्टीची चीड आहे. ते म्हणतात की तू कुणालाही गृहीत धरू नकोस, शत्रूला कधीही गृहीत धरू नये. तर अशा तऱ्हेचं जे वागणं आहे की रामचंद्र तेवढेच पराक्रमी आहेत, त्यांचा पराक्रम तुला माहीत नाही. आत्तापर्यंत एकदाही कुठेही पराजय रामांचा झाला नाही, तू 3 वेळेला पराजित झालास ही त्याला आठवण करून देतो. आणि तू सीतेला पळवून आणलंयस म्हणून हे युद्ध होतं, तू सीतेला परत पाठव, युद्ध होण्याचं कारणच नाही. लंकेचा नाश होईल याच्यामध्ये आणि हे केवळ तुझ्या एकट्याच्या स्वार्थासाठी हे युद्ध चाललंय, हे भर उघड उघड सांगतो. साहजिकच रावण खूप संतापतो, पण तरी सुद्धा रावणाच्या बाजूने असलेले पण निम्मे लोक, लंकेतले लोक विभीषणाच्या बाजूला आणण्याचं मोठं काम विभीषण करताना दिसतो, कारण तो धर्माची वाट सोडत नाही. तर अशा तऱ्हेचे की वेळ पडली तर राष्ट्रासाठी बाकी सर्व मी त्याग करेन ही भूमिका विभीषण घेतो. की संपूर्ण लंका वाचवायची असेल, राक्षस जमातीचं रक्षण करायचं असेल तर मला रामांकडे, धर्माच्या ठिकाणी, सत्याकडे मला जायला हवं आणि म्हणून तो रामाकडे येताना दिसतो. असे ही बंधूंची जोडी. त्याच्या उलट इकडची जोडी की राज्य कोणी घ्यायचं याच्यामध्ये ही गोड स्पर्धा आहे, म्हणजे त्यागाची स्पर्धा आहे. इतकंच नव्हे तर या बंधूंमधलं एकमेकांमधलं प्रेम असं आहे की कोणालाही असं नाही वाटत की लक्ष्मण हा सुद्धा कसं आहे, राम लक्ष्मणांचं प्रेम हे किती आहे, तर लक्ष्मण हा बहिष्कर प्राण रामांचा आहे असं वर्णन वाल्मिकी करतात की जोडीनी आहेत राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. ही जोडी सुद्धा कशी आहे बघा की राम म्हटलं की लक्ष्मण आहेच तिथे, कधीही एक क्षण सुद्धा लक्ष्मणांनी रामाला विसरलेलं नाही. विश्वामित्र फक्त रामाला बोलवायला आहे, पण लक्ष्मण आपोआपच त्यांच्याबरोबर गेले. हे त्यांनी गृहीतच धरलं होतं की राम आला की लक्ष्मण येणार, म्हणून विश्वामित्र असं नाही म्हणलं की मी रामाला एकट्याला बोलवलंय, मी त्यालाच एकट्याला अस्त्र देणार, तुला नाही देणार. त्यांना ते अपेक्षित होतं या दोघांनी तरुण यांनी आपल्याकडे यावं की जी संहारक अस्त्र मला त्यांना ती विद्या द्यायची. म्हणून राम जिथे आहे तिथे लक्ष्मण आहे आणि रामासाठी सर्व निष्ठा या लक्ष्मणाच्या रामासाठी. म्हणून लक्ष्मणाला रामाचा कीर्तिध्वज असं म्हणतात की ध्वजदंड हा कसा आहे, तर ध्वजदंड रामांच्या कीर्तीचा कोणता लक्ष्मण. मग रामासाठी काय केलं नाही लक्ष्मणाने, तर संपूर्ण सर्व तऱ्हेची ज्याला आपण हे म्हणू सर्व तऱ्हेची काळजी ही रामांची लक्ष्मणाने घेतली. लक्ष्मणाबद्दल असलेलं प्रेम हे किती होतं रामांचं याची ठाई उदाहरणं रामायणात आपल्याला बघायला सापडतात. की लक्ष्मणाला शक्ती लागलेली आहे, त्यावेळेला त्यांनी केलेला विलाप, त्यांनी असं म्हटलं की लक्ष्मण नसेल तर मला सीतेला घेऊन तरी काय करायचं, की त्याच्या मनाविरुद्ध वागायला लागतं. तेव्हा अतिशय दुःख झाले. सीतेचा वियोग रामचंद्र सोसू शकले. अत्यंत जे प्रिय त्यांना पिता होता, तर पित्याचा मृत्यू सुद्धा ते सहन करू शकले. सीतेचा वियोग सहन करू शकले, पण लक्ष्मणाचा वियोग सहन करू शकले नाही. लक्ष्मणाला शेवटी दंड द्यावा लागला, मृत्यूदंड. ते दिल्यानंतर त्यांनी स्वतःही शरीर प्रवेश केला. राम एकटे यांच्यातलं बंधुप्रेम सगळ्यांच्याच प्रत्येकाचं बंधुप्रेम कसं आहे की राम तपस्वी आहेत, तपस्वीपणाने ते वनात राहत आहेत, तर चारी भाऊ देखील तपस्वीपणानेच राहतात. भरतानी देखील तापसवेश धारण केला आहे, अयोध्येच्या बाहेर तो राहतो, पण जे कर्तव्य आहे त्याला ते चुकलेले नाही. राम आल्यानंतर सर्व सांगितलं की रामा तुम्ही आता आला आहात, आता हे राज्य तुमच्या स्वाधीन आहे. 14 वर्ष मी हे सगळं राज्य सांभाळलं आणि त्याच्यामध्ये 14 कोटी रुपयांची भर घातलेली आहे, म्हणजे उगीच करायचं म्हणून कसं तरी सांभाळलेलं नाही. तर ज्या राज्याची दिवसेंदिवस वाढ व्हायला पाहिजे अशी वाढ करून हे उत्तम राज्य त्यांनी पुन्हा रामाला दिलं.
दुसरी गोष्ट तपस्वीपणे राहणं म्हणजे संयमित राहणं. आणि वनामध्ये अशा संयमी व्रताने राहतात तर चारही भाऊ हे संयमीच राहिलेले आहेत. चारही जणांना मुलंही नंतर रामाच्या राज्याभिषेकानंतर झाली. म्हणजे किती संयमी राहिलेत बघा. आणि केवळ ह्याच नव्हे तर त्यांच्या पत्नी देखील तशाच राहिलेल्या दिसतात. शत्रुघ्न सुद्धा राम वनवासात, राम लक्ष्मण वनवासात गेले, तिथली कर्तव्य पार पडतात. भरत हा अयोध्येच्या बाहेर राहिला. मग अयोध्येमधले जे सगळ्या तिन्ही राण्या, जसे पित्याचा मृत्यू झालेला आहे, सगळीकडे प्रत्येक राण्यांच्या मागे 350 राण्या दशरथाला द्या. प्रत्येक राण्यांच्या माहेरचा केवढा मोठा परिवार होता. या सगळ्या परिवारांना सांभाळणं, त्यांच्यातली कटुता नाहीशी करणं, एकसंक ठेवणं, हे सगळं काम शत्रुघ्नाने केलं. म्हणजे कुठेही त्याचा बोलबाला नाही की मी हे केलं काही म्हणत नाही. निगूटपणे तो करतोय. रोज अयोध्येत यायचं, नंदीग्रामला यायचं, तिथून त्या भरताच्या सूचना घ्यायच्या, त्याप्रमाणे राज्य करायचं. या आयांना हवं पाहायचं, त्यांचं जे काय असेल ते करायचं, त्यांची सेवा करायची. हे सगळं काम शत्रुघ्न. म्हणजे इथेच रामराज्याचा पाया घातला गेला हे असं आपल्याला ऐकून यामधनं दिसतं. आणि अशा तऱ्हेच्या या बंधुप्रेमाचा आदर्श म्हणजे पित्याच्या बद्दलच्या प्रेमाचा उदात्त आदर्श, एक आदर्श पुत्र म्हणून, आदर्श बंधू म्हणून या जोड्यांनी हा आदर्श प्रस्थापित केलेला आपल्याला दिसतो. आणि आता याच्यानंतरचा जो भाग आहे तो आपण उद्या बघणार आहोत. कारण मानवी जीवनातलं एक दुसरं अत्यंत महत्त्वाचं नातं म्हणजे पती पत्नींचं असलेलं नातं आणि गुरु शिष्य संबंध, हे या दोन्हीचा विचार आपण उद्या करू.